हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने
विठ्ठल बरवा सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी घडता संतांची संगती घडता संतांची संगती शांती महाताप शांती महाताप अर्धाक्षण घडता संतांची संगती अर्धाक्षण घडता संतांची संगती शांती महापापा शांती महापापा संत संगती संत संगती संगती संत संगती अधिक प्रवाही घालू नको अधिक प्रवाही घालू नको संसार मरण करे सर्वथा
जगत करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती देई परमार्थ पुरता हाती देई संत संग देई संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको जनार्दनाचा एका करुणा वचनी जनार्दनाचा एका करुणा वचनी करी विनवणी पाया पायी करी विनवणी पाया पायी संत संग दे संत संग दे संत संग दे अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको गोपाल कुमारी 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 अर्धाक्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत्पापा संत संग दे संत संग दे अनेक प्रवाही घालू नको संसार मजा न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती देई संत संग दे संत संग दे अनेक प्रवाही घालू नको जनार्दनाचा एका करुणा वचनी करी विनवणी पाया पाशी संत संग दे संत संग दे अनेक प्रवाही घालू नको ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझ गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी जयांचे किर्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री गुरूंचे चरण नमस्कारो आता महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं कुंडलिकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य दिष्टं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग करो जटावन माला पांडुरंग करो जटावन माला पांडुरंग दूसरे चरा
ज्ञान सहंतांतेया दुसरे चरण संतनेया त्यांच्या कृपदाने कसे साधुतारो बाबा ते सत्वर बाबा दे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजं पुरदिक्प्रदेशं विदीन्द्राधिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदे। ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय ओम नमो 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 ज्ञानेश्वराय करुणाकरा ओ दयाळा करुणाकरा ओ दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा लाभलो लाभलो पावन झालं चराचरी करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा पावन झालं चराचरी पावन झालं चराचरी करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह पावन झालं चराचरी। नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी नमो कर्मभूमी जिथे वाढले मी नमो भारतभूमी जिच्या सर्व कामी जिजो देह माझा प्रभू पार्थिते मी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला निवडलेला अभंग शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा उत्कृष्ट असा साधा सरळ आणि सोपा तुम्हा मला सामान्य जनाला समजेल उमजेल असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे। आज या ठिकाणी शिवशक्ती सेवा मंडळ सातेरे कुणबीवाडी आयोजित स्वयंभू जागृत देवस्थान श्री वाधोबा मंदिराचा 75वा अमृत महोत्सव। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। त्याचं कारण म्हणजे आपल्या भारताला सुद्धा स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाली? 75 वर्ष झाली महाराज। आणि हा योगायोग जुळून आलाय। ह्या सप्ताहासाठी सुद्धा किती वर्ष झालेली आहेत तर 75 वर्ष झालेले आहेत। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आपण पाहतो की असलेले सप्ताह महाराज आज काय होत चालले तर मोडीत चाललेत, पण हा उत्कृष्ट असा सप्ताह की गेली 75 वर्ष अखंड चालू आहे। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आणि अशा या 75व्या वर्षानंतर हे आजचा हा 76वा वर्ष ना,
म्हणजे 75 वर्ष पूर्ण झालेत, अमृत महोत्सव, आणि हे असणारं 76वं वर्ष, हे 75वं वर्ष. आणि या 75व्या वर्षामधील आजची या दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या अज्ञानी विद्यार्थ्याच्या वाट्याला आली, तरी मी सर्वांची खूप खूप आभारी आहे. माझे गुरुवर्य इथं बसलेले आहेत, हरिभक्त परायण आमचे किशोर महाराज सातेरे महाराज. हे सप्ताह करणं काय सोपी गोष्ट नाही, वारी काढणं सुद्धा सोपी गोष्ट नाही. एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजे गुरूंसाठी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट मृदंगाचार्य हरिभक्त परायण संतोष महाराज बोरगरे, हरिभक्त परायण तुषार महाराज चौगुले, हरिभक्त परायण प्रभाकर महाराज पिनगे, हरिभक्त परायण रवींद्र महाराज काटकर, हरिभक्त परायण श्री सुनील मानत, कुमार संजय रांगडे, श्री रमेश कदम, आणि उत्कृष्ट असे गायक आहेत हरिभक्त परायण प्रकाश महाराज विटमळ, हरिभक्त परायण कृष्णा महाराज चौगुले, हरिभक्त परायण अरुण महाराज काटकर, हरिभक्त परायण बळीराम भेकत, श्री रवींद्र भुवड, श्री राजेंद्र पेडणेकर, श्री बळीराम रांगडे, आणि उत्कृष्ट असे चोपदार सुद्धा आहेत हरिभक्त परायण श्रीकांत महाराज रांगडे, हरिभक्त परायण दत्ता महाराज गावडे, हरिभक्त परायण अनंत महाराज पाडेकर. आणि उत्कृष्ट अशा या वातावरणामध्ये आजचे चोपदार, आजचे मृदंगाचार्य हरिभक्त परायण सोपान महाराज, एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजे. आणि आजचे हरिभक्त परायण चोपदार उदे हरिभक्त परायण आमचे उदे महाराज, एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. प्रत्येक दिवशी नवीन चोपदार, नवीन मृदंगमणी, त्यामुळं ह्या पत्रिकेत जी नाव आहेत ती मी घेतली, पण मला काय यांची नावं माहिती नव्हती. मला वाटलं ह्यांचीच नाव पत्रिकेमध्ये आहेत. उत्कृष्ट असे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही या मंदिरामधील ही माझी दुसरी सेवा आहे. आता तुम्ही म्हणाल की पहिली कधी झाली, तर पहिली सेवा कोरोनाच्या काळामध्ये आपल्या महाराजांनी ज्यावेळेस 18 दिवसांचा सप्ताह केला होता कोरोनाच्या काळामध्ये, आणि 34 कीर्तनकार होते, आणि त्या 34 कीर्तनकारामध्ये माझा सुद्धा नंबर होता. आणि त्यावेळेस असं झालं की दुपारची माझी सेवा होती आणि माझ्या मिस्टरांची सेवा रात्रीची होती, पण महिला मंडळांच्या आग्रहानुसार माझी सेवा रात्री घेतली आणि मिस्टरांची सेवा दुपारी घेतली होती. खरंच त्यावेळेस सुद्धा उत्कृष्ट माईक सिस्टीम, उत्कृष्ट डेकोरेशन, आणि त्याच पद्धतीनं ह्याही वर्षी काय आहे तर उत्कृष्ट माईक सिस्टीम आणि एवढं सुंदर डेकोरेशन महाराज, एखाद्या लग्न सोहळ्याला सुद्धा लाजवेल एवढं सुंदर या सप्ताहासाठी काय केलेलं डेकोरेशन केलेलं आहे आमचे आदरणीय संजय महाराज. एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. एवढं सुंदर महाराज मी कुठं सुद्धा पाहिलं नाही, पण या कोकण विभागामध्ये हेच मेन पाहायला मिळतं. एवढं सुंदर नियोजन, एवढं सुंदर गायक, एवढे सुंदर वादक, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सर्वजण श्रोते वर्ग, हे वैभव फक्त या कोकण विभागामध्येच पाहायला मिळतं. एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजे सर्वांसाठी. आणि त्याचप्रमाणे या आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरिता संतवाणी यूट्यूब चॅनेल हरिभक्त परायण तुषार महाराज चौगुले यांचं हे चॅनेल आहे. हे आजची कीर्तनरूपी जी सेवा आहे ती तुम्हाला नंतर सुद्धा पाहायला मिळेल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. एवढ्या सुंदर वातावरणामध्ये, एवढ्या गोड वातावरणामध्ये आपण काय करायचं आहे तर श्री कीर्तनरूपी सेवेचं काय करायचंय, सर्वांनी श्रवण करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग कुणाचा आहे हो? अभंग नाथ महाराजांचा आहे. नाथ महाराजांचा अभंग आहे. नाथ महाराजांना आपण काय म्हणतो तर शांती ब्रह्म नाथ महाराज. त्यांना शांती ब्रह्म ही पदवी बहाल केलेली आहे. त्याचं कारण काय आहे? यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. अहो, त्यांच्या अंगावरती यवन थुंकला तरी सुद्धा त्यांनी कधी तोंडातून अपशब्द बाहेर काढला नाही, म्हणून त्यांना शांती ब्रह्मनाथ महाराज असं म्हटलेलं आहे. पूर्वीच्या काळी कसं असायचं की कीर्तनासाठी फक्त पुरुष वर्ग यायचे, महिलांना काही यायची संधी नव्हती. महिलांना सुद्धा वाटायचं की आपण सुद्धा काय करावं, अशा या कार्यक्रमामध्ये जावं, पण महिलांना महाराज यायची परवानगी नव्हती पूर्वीच्या काळी. पण ती जी महिलांची इच्छा होती ती कुणी पूर्ण केली? नाथ महाराजांनी पूर्ण केली. महाराज
त्या महिलांसाठी त्यांनी मनोरंजनाचं साधक आणलं. ते म्हणजे काय तर नाथ महाराजांची भारुडं, नाथ महाराजांच्या गवळणी. आज सुद्धा तुम्ही पाहताय की नाथ महाराजांची एवढी सुंदर भारुड आहेत, एवढ्या सुंदर गवळणी आहेत. हा बैयो तुला बुरगुंडा होईल ग, हा बैयो तुला बुरगुंडा होईल ग, बैयो तुला बुरगुंडा होईल ग, हा बैयो तुला बुरगुंडा होईल ग, बैयो तुला बुरगुंडा होईल ग, हा बैयो तुला बुरगुंडा होईल ग, हा बैयो तुला बुरगुंडा होईल ग, हा बैयो तुला बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग, बाय तुला बाय तुला बाय तुला बाय तुला बाय तुला बाय तुला बुरगुंडा होईल ग, हा बैयो तुला बुरगुंडा होईल ग, हा बैयो तुला बुरगुंडा होईल ग, हा बैयो तुला बुरगुंडा होईल ग. अशा या सुंदर भारुडामधून काय होऊ लागलं तर महिला मंडळांचं सुद्धा मनोरंजन होऊ लागलं. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेल ग बया, मला पंढरीला नेल ग बया, पंढरीला नेल ग बया, मला पंढरीला नेल ग बया, शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेल ग बया, मला पंढरीला नेल ग बया, शेजारीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेल ग बया, मला पंढरीला नेल ग बया, मला पंढरीला नेल ग बया. जेवढी सुंदर भारुड होती महाराज त्याही पेक्षा नाथ महाराजांच्या सुंदर अशा गवळणी होत्या. लंगडा ग लंगडा लंगडा ग लंगडा देव एका पायाने लंगडा, लंगडा ग लंगडा लंगडा ग लंगडा देव एका पायाने लंगडा, असं कसा असं कसा असं कसा देवाचा देवा बाई टकरा, देवाचा देव बाई टकरा, असा कसा देवाचा देव बाई टकरा, लंगडा ग लंगडा ग लंगडा ग लंगडा देव एका पायाने लंगडा, लंगडा ग लंगडा ग लंगडा ग लंगडा देव एका पायाने लंगडा, असं कसा असं कसा असं कसा देवाचा देव बाई टकरा, देवाचा देव बाई टकरा, असा कसा देवाचा देव बाई टकरा. घरी जातो दही दूध खातो, गवळ्या घरी जातो दही दूध खातो, गौऱ्या घरी जातो घरी दूध खातो, गौऱ्या घरी जातो घरी दूध खातो, घरी दया तुझा सारा बडा, घरी दया तुझा सारा बडा, रबडा 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 रबडा, देवाचा देव बाई टकरा, असा कसा देवाचा देव बाई टकरा, असा कसा देवाचा देव बाई टकरा. एवढ्या सुंदर गवळणी कुणाच्या नाथ महाराजांच्या. महाराज एवढी सुंदर भारुड, एवढ्या सुंदर गवळणी कुणी केल्या तर नाथ महाराजांनी. आणि या सुंदर गवळणींमधून, या सुंदर भारुडांमधून काय होऊ लागलं तर महिला मंडळांचं सुद्धा मनोरंजन होऊ लागलं. असे हे शांती ब्रह्मनाथ महाराज आणि यांचा अभंग आज सेवेकरिता घेतलेला
आहे. आता महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की वारकरी संप्रदायामध्ये काही नियम आहेत. पहिला दिवस असतो तो नामपर प्रकरणातील अभंग घेत असतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी संतपर प्रकरणातील, उपदेशपर प्रकरणातील, पुन्हा शेवटचा दिवस काल्याचा. त्या दिवशी आपण श्रीकृष्णाचं चरित्र ऐकत असतो की त्या श्रीकृष्णानं किती खोड्या केल्या ते आपण बघत असतो, ऐकत असतो. आणि काल्याच्या आदल्या दिवशीचा दिवस असतो तो जागराचा दिवस असतो. त्या दिवशी आपण भगवंताकडे काहीतरी मागायचं असतं. आता आजचा जो अभंग आहे तो दोन्ही प्रकरणात सुद्धा मोडतो बरं का. अर्धाक्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत्पापा. हा अभंग संतपर प्रकरणात सुद्धा मोडतो आणि मागणीपर प्रकरणात सुद्धा मोडतो. मागणीपर प्रकरणात कसं तर संत संग देई, संत संग देई. देवाला आपण काय म्हणतोय की मला काहीतरी दे, पण काय दे? संत संग देई, संत संग देई, अनिक प्रवाही घालू नको. असा हा काय तर वारकरी संप्रदायाचा नियम आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगातून नाथ महाराज काय सांगतायत? अर्धाक्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत्पापा. किती संगत करायला सांगितल्या? केवढी सांगितले संगत? वर्षभर सांगितले का? नाही. महिनाभर सांगितले का? नाही. किती तास सांगितले संतांची संगत? तास सुद्धा नाही महाराज. अहो किती मिनिट सांगितले? मिनिट सुद्धा नाही. बरं किती क्षण सांगितले? क्षण सुद्धा नाही. फक्त किती? अर्धा क्षण घडता संतांची संगती. फक्त तो अर्धा क्षण जरी त्या संतांच्या संगतीमध्ये जर आपण गेलो तर काय होणार आहे? आपली जी काय पाप असतील त्याचा नाश होणार आहे. एवढे संत काय आहेत तर श्रेष्ठ आहेत. अर्धा क्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत्पापा. म्हणून नाथ महाराज सांगतात की मला भगवंता द्यायचं असेल तर तू काय दे? संत संग देई, संत संग देई, अनिक प्रवाही घालू नको. पुढे नाथ महाराज सांगतात की संसार मज न करणे सर्वथा. हा संसार मला नाही दिलास तरी चालेल, पण मला काय कर? परमार्थ पुरता हाती दे. हा भगवंताचा परमार्थ मला काय दे? तू माझ्या भाग्यामध्ये दे. आणि शेवटी नाथ महाराज सांगतात की जनार्दनाचं एका करुणा वचनी करीतसे विनवणी पायापशी. भगवंता मी काय तर तुला विनवणी करतोय, प्रार्थना करतोय की मला तुझ्या चरणाजवळ स्थान दे. असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. आता तीन संघ सांगितले. एक म्हणजे वस्तूचा संघ, दुसरा म्हणजे स्थानाचा संघ आणि तिसरा म्हणजे व्यक्तीचा संघ. आता तीन संघ आहेत महाराज. एक म्हणजे वस्तूचा संघ. वस्तूचा संघ महिला मंडळ. प्रत्येकीला आपल्याला काय आवडतात तर दागिने आवडत असतात. प्रत्येकीच्या गळ्यामध्ये काय असतात तर सोन्याचे दागिने असतात. ते दागिने तुम्हाला का आवडतात? कारण त्या दागिन्यांचा तुम्हाला काय लागलेला असतो? संग लागलेला असतो. एखादं महत्वाचं काम असेल तर तुम्ही काय करता? तुमच्या आवडीची साडी घालून जाता. का जाता? कारण त्या साडीचा तुम्हाला संग लागलेला असतो. पुरुषांचं पण तसंच असतं की आपलं महत्वाचं काम असेल तर आपण आपल्या आवडीचा शर्ट घालून जातो. का जातो? कारण त्या शर्टचा तुम्हाला संग लागलेला असतो. त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते वस्तूचा संघ. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, मोठ्यांपासून तरुणांपर्यंत आणि तरुणांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला एका वस्तूचा संघ आहे. ती वस्तू म्हणजे कुठली हो? आपला मोबाईल. बरोबर ना? शेजारून माणूस गेला तरी आपल्याला कळत नाही एवढं त्या मोबाईलचं व्यसन आपल्याला लागलेलं आहे. मग मोबाईल चांगला आहे का वाईट आहे? चांगला आहे का वाईट आहे? वाईट आहे ना. काही म्हणतील चांगला आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपल्या मुलांच्या परीक्षा कुठे झाल्या? मोबाईलवरती. मग मोबाईल चांगला. बरोबर ना? पण जेवढ्याच तेवढा मोबाईल जर वापरला तर मोबाईल कसा आहे? चांगला आहे. त्याचा अतिवापर केला तर मोबाईल काय आहे? वाईट आहे महाराज. मोबाईल आपला घात केल्याशिवाय राहणार
नाही. जेवढा मोबाईल चांगला आहे तेवढाच मोबाईल वाईट सुद्धा आहे. हा काय झाला? वस्तूचा संघ. या वस्तूच्या संघामधून आपल्याला काय आहे? फायदा सुद्धा आहे आणि तोटा सुद्धा आहे. पुढे सांगतायत की स्थानाचा संघ. आता स्थानाचा संघ, पुरुष मंडळी ज्या वेळेस आपण कामावरती जातो त्यावेळेस खुश असतो का हो? नसतो. त्याच्या उलट घरी येताना किती खुश असतो की घरी माझी बायका मुलं माझी वाट बघतायत, माझी लहान लहान मुलं माझी वाट बघतायत, माझी आई वाट बघते. त्या कुटुंबाचा तुम्हाला काय लागलेला असतो? संघ लागलेला असतो. आपण कामावरती जेवढं आनंदात नसतो त्याच्या उलट घरी येताना आनंदात असतो. त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. अहो त्या आळंदीमध्ये गेल्यानंतर श्री क्षेत्र आळंदी किती श्रेष्ठ आहे हो ते आळंदी हे क्षेत्र. पूर्वीच्या काळी मुलांनी जर आई वडिलांना जास्त दमवलं तर ती पूर्वीच्या काळचे आई वडील काय करायचे? आळंदीमध्ये जोग महाराजांच्या संस्थेत मुलांना ठेवायचे आणि काही वर्षानंतर तो मुलगा कीर्तनकार म्हणून बाहेर पडायचा. का पडायचा? कारण त्या स्थानाचा संघ लागल्यामुळं त्या मुलाच्या मध्ये काय झालं? त्याच्यामध्ये फरक पडला महाराज. तो मुलगा सुधारला आणि कीर्तनकार बनला. त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते, पंढरपूर श्री क्षेत्र. अहो त्या पंढरपूरला गेल्यानंतर आपण प्रत्येकाला काय म्हणतो? माऊली. प्रत्येकाला आपण माऊली माऊली या नावाने हाक मारत असतो. तो चोर जरी असला तरी त्याला आपण काय म्हणतो? माऊली म्हणतो. दरोडेखोर जरी असला तरी त्याला आपण माऊलीच म्हणतो. अहो लहान मुलाला सुद्धा आपण माऊली म्हणतो. लहान मुलांच्या चरणावरती आपण डोकं ठेवतो. का? कारण त्या स्थानाचा संघ, त्या स्थानाचा संघ आपल्याला लागला की आपल्यामध्ये काय होतो? सकारात्मकता विचार येते, आपल्यामध्ये बदल होतो. हे काय झालं? त्या स्थानाचा संघ झाला महाराज. आपल्याला जर का वाईट वाटलं, दुःख झालं तर आपण कुठे जातो? मंदिरामध्ये जातो की नाही? त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्या मनातील नकारात्मकता विचार हे काय होतात तर बाहेर पडतात आणि सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात. आपल्याला जर दुःख झालं, वाईट वाटलं तर आपण कुठे जातो? मंदिरात जातो. बरोबर ना? का तुम्ही स्मशानभूमीत जाता? नाही ना? स्मशानभूमीत कुणाला जायला आवडत नाही. आपण कुठे जातो? मंदिरात जातो. हा काय झाला तर स्थानाचा संघ झाला. अहो पुढे सांगितलंय तो म्हणजे व्यक्तीचा संघ. या स्थानाच्या संघामध्ये सुद्धा काय आहे? तोटा सुद्धा आहे आणि फायदा सुद्धा आहे. तिसरा संघ आहे तो म्हणजे व्यक्तीचा संघ. मानवी जीवन जगत असताना आपल्याला चांगल्या संगतीची आवश्यकता असते. संगत जर का आपल्याला चांगली लागली तर आपलं जीवन हे व्यवस्थित प्रमाणे चालणार आहे. पण संगत जर का वाईट लागली तर आपलं जीवन हे कुठेही भरकटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय हवंय आपल्याला? संगत चांगली पाहिजे. 10 तुम्ही चांगल्या संगतीमध्ये जावा, 10 लोकांच्या चांगल्या संगतीमध्ये, त्याने काही फरक पडणार नाही तुम्हाला. पण एका वाईट संगतीमध्ये गेलात ना तर तुमचं अख्ख्या आयुष्याची काय होते? माती होते. एवढी आपली संगत काय आहे? वाईट आहे. म्हणून संगत करत असताना आपण कुणाची संगत करतोय याचा आपल्याला भान असलं पाहिजे. हे काय झाला तर संगतीचे परिणाम झाले. वस्तूचा संघ, स्थानाचा संघ आणि व्यक्तीचा संघ, या 3 संघामध्ये फायदा सुद्धा आहे आणि तोटा सुद्धा आहे. पण असा एक संघ आहे की त्याला काय होतो? फायदा होतो. पण फायदा कसला होतो? लाभतो विशेष संत संगे. लाभतो विशेष संत संगे.
हे 3 संघ पाहिले आपण, पण त्यामध्ये काय आहे, फायदा सुद्धा आहे आणि तोटा सुद्धा आहे. पण या संतांच्या संगतीमध्ये आपला तोटा अजिबात होत नाही, उलट काय होतो, फायदा होतो. पण फायदा कसला होतो, लाभतो विशेष संत संगे. एवढे संत काय आहेत तर श्रेष्ठ आहेत. म्हणून आपण विश्वास कुणाच्या चरणावरती ठेवला पाहिजे हो, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तुम्हाला जर विश्वास ठेवायचा असेल तर आपण कुणावरती ठेवला पाहिजे, संतांच्या चरणावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि नुसता विश्वास नाही ठेवायचा, सर्व भावानं त्याचं काय झालं पाहिजे, दास झालं पाहिजे. सर्व भावे दास झालो त्यांचा. आणि दास का व्हायचाय तर त्याची माझे हित करीती सकल जेणे हा गोपाळ कृपा करी. त्या संतांच्या जर संगतीमध्ये आपण गेलो तर काय होणार आहे, त्याची माझे हित करीती सकल जेणे हा गोपाळ कृपा करी. हे संतांचं आहे महाराज. संत काय असतात हे आपल्याला आधी कळालं पाहिजे. संतांवरती विश्वास ठेवण्याच्या आधी, संतांची संगत करण्याच्या आधी संत काय आहेत ते आपण ओळखलं पाहिजे. संत कुणाला म्हणायचं हे आधी आपण ओळखलं पाहिजे. अहो तुकोबारांनी सांगितलंय, चंद्र अमृत सुख सेववील, चंद्र अमृत सुख सेववील, आत्माचा तारवी धरवेल, आत्माचा तारवी धरवेल, भाया हिला सागर तरवेल, अहो तुकोबारांनी सांगितलं एका ठिकाणी, चंद्र अमृत सुख सेववील. त्या चंद्रावरती असणारं अमृत भेटेल का हो आपल्याला, भेटेल का, शक्य आहे का? पण संत सांगतायत की ते अमृत सुद्धा भेटेल, पण संतांची संगत भेटणार नाही. एवढी अति दुर्मिळ काय आहे तर संतांची संगत आहे. चंद्र अमृत सुख सेववील, आस्था जाता रवी धरवेल. तो मावळणारा सूर्याला पण अडवून धरू शकतो का, नाही धरू शकत. पण संत सांगतायत की ते सुद्धा धरू, पण संतांची संगत आपल्याला लाभणार नाही. आस्था जाता रवी धरवेल, भाया हेळा सागर तरवेल. दोन्ही हातामध्ये आपण समुद्राला अडवून धरू शकतो का, नाही धरू शकत. पण संत सांगतायत की ते सुद्धा धरू, पण संतांची संगत तुम्हाला लाभणार नाही. कैसे कैसे आणि भेटत येते साधू. एवढी अति दुर्मिळ काय आहे तर संतांची संगत आहे. आणि त्याचं उत्तर महाराज नाथ महाराजांनी सांगितलंय की अर्थ काम चाड नाही चित्ता, अर्थ काम चाड नाही चित्ता, माना माना मोह माया मिथ्या, माया माया मोह मिथ्या, वरते समाधानी सर्वथा, वरते समाधानी सर्वथा, साधू भेट देतील अवचिताने, ऐसे ऐसे आणि भेटते ते साधू, ऐसे ऐसे आणि भेटते ते साधू. हो ऐके ऐके भेटले साधू, ऐसे ऐसे भेटले साधू. आणि त्याचं उत्तर म्हणजे नाथ महाराजांनी सांगितले की अर्थ काम चाड नाही चित्ता. संतांची लक्षणे, संत कुणाला म्हणायचं, ज्याला पैशाशी काहीही घेणं देणं नाही, अर्थ काम चाड नाही चित्ता. ते कोण आहेत, ते संत आहेत. माना माना मोह माया मिथ्या, त्यांचा तुम्ही मान जरी ठेवला नाही तरी त्यांना राग येत नाही. असे कोण आहेत,
असे आपले संत आहेत. आणि एवढं सगळं असून सुद्धा ते कसे आहेत? समाधानाने जगतात. ते म्हणजे कोण आहेत? ते संत आहेत. म्हणून संत कुणाला म्हणायचं? संतांची लक्षणे काय आहेत? तर ही संतांची लक्षणे आहेत. ही लक्षणे, ही जी काय तुम्हाला मी लक्षणे सांगितली, ती जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीमध्ये दिसली तर तो व्यक्ती कोण आहे? तो व्यक्ती संत आहे. म्हणून आधी संतांची संगत करण्याआधी आपल्याला सांगू या जगामध्ये 3 गोष्टी अतिदुर्मिळ सांगितलेत. दुर्लभम त्रेमेवे देवानुग्रहे तुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. ही साधूची संगत आपल्याला काय सहजासहजी प्राप्त होणार नाही. 3 गोष्टी अतिदुर्मिळ सांगितल्यात. पहिली म्हणजे मनुष्यत्व. हा मनुष्याचा जन्म काय आपल्याला सहजासहजी प्राप्त झालेला नाही. किती कष्टातून हा जन्म आपल्याला प्राप्त झालाय महाराज. काय सांगू मी गर्भीच्या यातना, किती यातना आहेत त्यामध्ये. ज्या वेळेस आपण आईच्या गर्भात असतो त्यावेळेस आपण भगवंताला काय म्हणतो की भगवंता या दुःखातून माझी तू काय कर, लवकरात लवकर सुटका कर. मी काय करेन? तुझं भजन करीन. आपण काय म्हणतो भगवंताला? मी तुला वचन देतो. आणि ज्या वेळेस आपला जन्म होतो ना त्यावेळेस काय होतं? आपल्याला माया चिकटते. काय चिकटते? माया चिकटते. एक वेळ करी या दुखावे ग, एक वेळ करी या दुखावे ग, एक वेळ करी या दुखावे ग, एक वेळ
त्यावेळेस आपण भगवंताला काय म्हणतो, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. आपण भगवंताला म्हणतो या दुःखातून माझी लवकरात लवकर सुटका कर, मी तुझं काय करीन, भजन करीन. आणि ज्या वेळेस आपला जन्म होतो त्यावेळेस काय होतं, आपल्याला माया चिकटते आणि माया चिकटल्यानंतर आपण भगवंताला दिलेला नवस विसरून जातो. महाराज, भगवंताला दिलेला नवस विसरून जात नाही तर भगवंतालाच आपण विसरून जातो. एवढी माया काय आहे, वाईट आहे. नको रे मना, नको रे मना, नको रे मना, नको रे मना, नको नको मना गुंतू माया जारी, नको नको मना गुंतू माया जारी, नको नको मना गुंतू माया जारी. नको रे मना, नको रे मना, नको रे मना, नको रे मना, नको नको मना गुंतू माया जारी, 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 नको मना गुंतू माया जारी, नको मना गुंतू माया जारी. हरि बोल. नको मना गुंतू माया जारी, नको नको मना गुंतू माया जारी, नको नको मना गुंतू माया जारी. ज्या वेळेस आपला जन्म होतो त्यावेळेस आपल्याला माया चिकटते आणि आपण भगवंताला दिलेला नवस विसरून जातो. नको रे मना, नको रे मना, नको नको मना गुंतू माया जारी. एवढी ती माया काय आहे, वाईट आहे. महाराज, अहो गर्भातील मूल बाहेर जन्माला येईल का नाही हे सुद्धा सांगता येत नाही. एवढा काय आपल्या पाठीमागे लागलेला आहे. आता तुम्ही तर सर्वजण बसलाय, पण कोण सांगेल हात वरती करून की मी घरी व्यवस्थित प्रमाणे जाईन म्हणून? सांगेल का कोण? कुणाच्या मध्ये आहे का हो हिंमत सांगण्याची की मला काहीच होणार नाही, मी घरापर्यंत व्यवस्थित जाईन? कुणी सुद्धा सांगू शकत नाही. कारण एवढा काय आपल्या पाठीमागे लागलेला आहे. आत्ता बोलत होता, आत्ता हसत होता आणि थोड्या वेळानंतर हार्ट अटॅक. रात्री एक भाकरी खाल्ली, रात्री भात खाल्ला आणि सकाळी गेला. एवढी वाईट परिस्थिती कुणाची आहे? तर आपल्या या मानव जातीच्या, या माणसाची. आणि आपण गर्व कशाचा करतो? पैशाचा, श्रीमंतीचा, बरोबर ना? अहो संतांना एवढा त्रास झाला, पण संतांनी कधी बोलून दाखवलं नाही. एवढे संत काय होते? शांत होते. ते कोण होते? संत होते. संत म्हणजेच काय तर शांत. आणि आपण कोण आहे? आपण कोण आहे? आपण महाराज माणसं आहोत. हाच फरक आहे संतांमध्ये आणि माणसामध्ये. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. अहो संतांमध्ये आणि आपल्यामध्ये हा फरक आहे महाराज. संत शांत होते म्हणून ते संत होते आणि आपण कोण आहे? आपण माणसं आहे. अहो संतांना एवढा त्रास झाला, पण संतांनी कधी बोलून दाखवलं नाही, कधी तोंडातून अपशब्द बाहेर काढला नाही. अहो आमचे माऊली ज्ञानोबर आहे, त्यांना किती त्रास झाला हो. त्यांना कुणी खायला सुद्धा देत नव्हतं महाराज. वाढलेली मधुकरी लोक मातीत मिसळत होती. एवढी वाईट परिस्थिती कुणाची होती? माऊली ज्ञानोबरायांची होती. तरी सुद्धा ज्ञानोबरायांनी कधी तोंडातनं अपशब्द बाहेर काढला नाही. का नाही काढला? कारण त्यांचं अंतकरण कसं होतं? कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. उदार अंतकरणाचे कोण होते? तर माऊली ज्ञानोबराय होते. अहो ज्ञानोबरायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. कधी लिहिली?
16व्या वर्षी. आणि आपण काय म्हणतो 16वं वर्ष धोक्याचं. आहे का हो धोक्याचं 16वं वर्ष? आहे का? मग कसलं आहे? मोक्याचं आहे, मोक्याचं, धोक्याचं नाही. आपण काय म्हणतो 16वं वर्ष धोक्याचं, पण 16वं वर्ष काय धोक्याचं नाही. कसलं आहे? मोक्याचं आहे, मोक्याचं. अवघ्या तरुणपणामध्ये ज्ञानोबरायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. आणि आपण म्हणतो 16वं वर्ष धोक्याचं. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. अहो स्वतः ज्ञानोबराय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायातील 76वी ओवी, एरवी तरी मी मूर्खू जाहलासे अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळ असे. स्वतः ज्ञानोबरांनी सांगितले की मी आधी कोण होतो? मी आधी मूर्ख होतो, पण या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर माझा काय झाला? माझं भाग्य उदयाला आलं, माझा भाग्योदय झाला. स्वतः ज्ञानोबराय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये. अहो संतांना एवढा त्रास झाला पण संतांनी कधी बोलून दाखवलं नाही. आणि आपण जर एखाद्या तरुण व्यक्तीला म्हणालो की चला वारीला, चला कीर्तनाला, चला हरिपाठाला, तर तो व्यक्ती काय म्हणतो की मी जर का वारीला आलो, मी जर का कीर्तनाला आलो तर मला कोण पोरगी देईल का? माझं लग्न होईल का? आजकालच्या तरुणांची महाराज ही परिस्थिती आहे. पण समर्थ रामदास स्वामींनी एवढं सुंदर काव्य लिहिलंय की हा माणूस कसं जीवन जगतो, कसं आयुष्य काढतो. सावधान, आधीच सावध केले. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य. अंगी चढला मदन मग कैसा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्षाचं काय असतं? बालपण. 20 वर्षाचं तरुणपण. आणि त्या तरुणपणामध्ये आपण जर एखाद्या व्यक्तीला म्हणालो की चला वारीला, चला कीर्तनाला, तर तो व्यक्ती काय म्हणतो? मी जर का वारीला आलो, मी जर का कीर्तनाला आलो तर मला कोण पोरगी देईल का? माझं लग्न होईल का? आणि त्या तरुणपणामध्ये, त्या 20व्या वर्षामध्ये आपल्या अंगात काय संचारतो? मदन संचारतो. मदन. कुठला पांडुरंग आणि कुठला विठ्ठल? सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष होता दारापुत्र मागे फिरता, सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष झाल्यानंतर काय होतं? आपलं लग्न होतं.